हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्किल टू अर्न. स्किल टू अर्न या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. 15 ते 20 हजारात सुरू होऊ शकणारे 5 व्यवसाय ह्याचा भाग 1 आज आपण बघणार आहे. असे अनेक भाग आपण इथून पुढे बघणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे तुम्ही या व्हिडिओज मिस करणार नाहीत. हे व्यवसाय समजून घेण्याच्या आधी 1 मिनिटामध्ये आपण काही गृहीतक किंवा ॲझम्पशन्स बघूया. कुठलाही व्यवसाय करणं कमीपणाचं नाही, हे आपण सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीमध्ये दुकानाचे किंवा जागेचे भाडं धरलेले नाही. असं ॲझ्युम केलेलं आहे की काही गोष्टी या घरातनंच होऊ शकतात. तुमचं एखादं दुकान ऑलरेडी असेल तर तिथून करू शकता. तुम्ही दुकान भाड्याने घेणार असाल तर त्याचा खर्च तुम्हाला वेगळा धरावा लागेल. मोकळी जागा स्वतःची असेल तिथेही काही व्यवसाय करू शकता, त्यामुळे त्याचं भाडं जे उदाहरणं धरलेली आहेत त्याच्यामध्ये धरलेलं नाही. काही व्यावसायिकांना मोकळी जागा, काहींसाठी बंदिस्त जागा लागेल, काही व्यवसाय घरातूनच करता येतील, त्यामुळे त्याचं वेगळं भाडं असं तुम्हाला लागेल असं नाही. काही ठिकाणी लागेल, काही ठिकाणी नाही लागणार. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची जागा आहे आणि कोणत्या व्यवसायातील ज्ञान आहे त्याप्रमाणे तुम्ही यातला कुठला व्यवसाय करायचा किंवा करत असाल तर तो कसा वाढवायचा हे बघू शकता. अर्थातच त्या व्यवसायाचं ज्ञान तुम्ही मिळवायला पाहिजे, तरच तो व्यवसाय तुम्हाला जमणार आहे. आधी काही व्यवसाय असेल त्याच जागेतून अजून काही करता येईल का हे पण पहा. म्हणजे असं नाही की ही जी सिरीज आहे ही फक्त नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी असं नाही. ऑलरेडी एक व्यवसाय आहे त्याच जागेत अजून एक सुरू करता येईल का, त्याच्यामध्ये काही ॲडिशनल जागा आहे का, तिथे अजून वेगळा व्यवसाय करता येईल का, ह्या दृष्टीने पण तुम्ही या सिरीजकडे बघा. आणि तुमच्या काही सूचना असतील, अधिक माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ जसा पब्लिश होईल तसं त्याचं यूट्यूबमध्ये कॉमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता. आत्ता पावसाळा चालू आहे. आत्ता जुलै 2026 मध्ये आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सो यावर्षी पावसाळा खूप उशिरा चालू झाला आहे, पण पावसाळा हा रोपवाटिका किंवा प्लांट नर्सरी चालू करण्यासाठी अर्थातच सगळ्यात उत्तम सीझन आहे. आणि या सीझनमध्ये जर तुम्ही या रोपांची विक्री करू शकत असाल, अगदी तुमच्याकडे मोकळी जागा आहे किंवा एखादं शेड आहे गावाकडे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. तर ह्या व्यवसायामध्ये काय काय आहे, बेसिकली तुमच्याकडे रोपं पाहिजेत किंवा नसतील तर तुम्हाला ती तयार करावी लागतील बिया आणून. सुपीक माती पाहिजे, जेवढ्या प्रमाणात माती विकायची आहे त्या रोपांसोबत तेवढी तरी माती तुम्हाला आणता आली पाहिजे. मुख्य म्हणजे त्या रोपांना सगळ्यांना रोज पाणी घालायला लागलं पाहिजे, सो पाणी पाहिजे आणि मोकळी जागा पाहिजे. अंदाजे गुंतवणूक आपण पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे हे सगळे व्यवसाय साधारण 10, 15, 20 हजार एवढ्या गुंतवणुकीमध्ये चालू होऊ शकतात. मग ह्याच्यामध्ये उत्पन्नाचं साधन काय, की तुम्ही ते रोपं तर विकू शकताच, त्याबरोबर खतं, माती, ओके, अनेक गोष्टी लोक तुमच्याकडे वेगळ्या मागायला येतील, बिया मागायला येतील, ओके, त्याला काही जंतुनाशक असतील ती मागायला येतील. हे सगळे साईड बिझनेस म्हणून त्याच्याबरोबर अनेक गोष्टी तुम्ही विकू शकता. ओळखी आणि भागीदारी याच्यामध्ये महत्त्वाची आहे. पावसाळ्यात चालू करायला मी म्हटल्याप्रमाणे उत्तम व्यवसाय आहे. 15,000 ते 50,000 साधारण मंथली इन्कम या व्यवसायामधून तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही हा कोणताही व्यवसाय, हाच असं नाही, पण प्रत्येक स्लाईडमध्ये मी असं म्हणलेलं आहे की नियमित कामकाज आणि ग्राहक वाढ याच्यावर हा अंदाज आधारित आहे. कारण तुम्ही किती वेळ या व्यवसायासाठी देता, तुमचं काय समजा शॉप आहे किंवा काय मोकळ्या जागेवर तुम्ही ही नर्सरी चालू केलेली आहे, तिथे तुम्ही किती वेळ उपस्थित असता, दिवसभर थांबता का 2च तास थांबता, किती याच्यातनं तुम्ही ओळखी वाढवायचा प्रयत्न करता, वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, तुमच्या सोसायटी आहेत, कुठे तुम्ही पत्रकं वाटता का, कुठे व्हॉट्सॲप ग्रुपवर जाहिरात करता का, या सगळ्या गोष्टी व्यवसाय वाढवायला अर्थातच महत्त्वाच्या आहेत. चहा आणि नाश्ता स्टॉल, टी अँड स्नॅक्स आपल्याला माहिती आहे, शहरामध्ये ते या व्यवसायासारखा उत्तम व्यवसाय दुसरा कुठला नाही. ओके, म्हणजे सगळ्यात जास्त चालणारा व्यवसाय म्हणलं तर हा आहे. प्राथमिक आवश्यकता काय, एक स्टॉल पाहिजे, मे बी एक स्टीलचा रेडीमेड स्टॉल मिळतो ना, तसा स्टॉल असला तरी चालेल. आजकाल तर अशी पद्धत झालेली आहे की एखाद्या बेकरीच्या बाहेर किंवा एखाद्या दुसऱ्या मोठ्या दुकानाच्या बाहेर जी मोकळी जागा असते त्या ठिकाणी असा स्टॉल लावला जातो आणि तो अतिशय उत्तम चालतो. नेहमी लागणारा तुमचा जो काय कच्चा माल आहे, चहा पावडर आहे, ओके, साखर आहे आणि काय काय तुम्हाला लागत असेल त्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच तुम्हाला आणून ठेवायच्या आहेत. दूध रोजचं रोज आणायचं आहे, नाश्त्याचं सामान जेवढं लागेल तेवढं आणायचं आहे आणि डेली सेल्स
आज त्यातनं सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचं मॉडेल आहे. ह्याच्याबरोबर पूरक पदार्थ वाढून व्यवसाय नक्कीच वाढतो. म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही क्रीमरोल विकत असाल, बिस्किट विकत असाल, पोहे विकत असाल, ओके, नाश्त्याचे काही पदार्थ सकाळच्या वेळेस विकत असाल, या गोष्टी करून तुम्हाला नक्कीच रोजचे ग्राहक मिळू शकतात. ह्याच्यामध्ये FDA सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता मोहीम चालू आहे. संपूर्ण खाण्याचे पदार्थ किती व्यवस्थित पद्धतीने विकले जातात हे बघणं हे चालू आहे. त्यामुळे स्वच्छता खूपच महत्त्वाची आहे. त्यासाठी लोक जास्त पैसे द्यायला तयार होतात, पण तुम्ही ते नक्की त्याची काळजी घ्यायला पाहिजे. पर्यावरणपूरक उत्पादने जेवढी वापरता येतील तेवढी वापरा. हा व्यवसाय कसा आहे, चहाची टपरी असं म्हणून 10 रुपयात 12 रुपयात चहा विकणं, ते MBA चायवाला, चाय पॉइंट अशा नावाने एखाद्या मॉलमध्ये दुकान काढून हा चहा 100 रुपयाला विकणं, इथपर्यंत हा तुमचा प्रवास असू शकतो. 10 ते 12 हजारापासून साधारण या लोकांचं उत्पन्न चालू होतं महिन्याचं, ते 30-40 हजारापर्यंत नॉर्मल स्टॉलवर सुद्धा जाऊ शकतं. आणि अर्थातच हा एखाद्या मोठ्या जागी असेल स्टॉल किंवा एखादं दुकान घेऊन तुम्ही जर चालवत असाल मॉलमध्ये वगैरे, तर अर्थात हे लाखामध्ये वगैरे सुद्धा उत्पन्न जाऊ शकतं. नियमितपणा अतिशय महत्त्वाचा. घरगुती टिफिन सेवा अर्थातच नावाप्रमाणेच घरातनं चालू करू शकता. ओके, ओळखीतनं, आपल्या सोसायटीतनं, आपल्या ओळखीच्या लोकांना सांगून याची जाहिरात होऊ शकते. भांडी आहे, किचनचा बेसिक सेटअप आहे, जे डबे पोचवायचे तेवढे डबे तुम्हाला विकत घेऊन ठेवायला लागतील. अंदाजे गुंतवणूक आहे 10-20 हजार रुपये. मेनली भांड्यांमध्ये वगैरे, म्हणजे घरात जी भांडी असतात त्या व्यतिरिक्त थोडी काही मोठ्या आकाराची वगैरे भांडी लागतील, काही टिफिन सेट्स लागतील. त्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट आहे तीच आहे. आणि जो रोजचा किराणा माल लागणार आहे तो जेवढे तुम्हाला ग्राहक मिळतील तेवढ्याच प्रमाणामध्ये आणायचा आहे. साप्ताहिक जाहिरातीच्या पेपरमध्ये जाहिरात करा. फॉर एक्झाम्पल इथे एक कोथरूड मित्र नावाचा पेपर येतो, ज्याच्यामध्ये फक्त जाहिराती असतात. त्यामुळे अशा प्रकारचे जे पेपर येतात, सिंहगड मित्र येतो, तर अशा प्रकारच्या पेपरमध्ये जर तुमची जाहिरात केली तर या व्यवसायाला त्याचा नक्की उपयोग होतो. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, ते जपणं आणि विश्वास, स्वच्छता, अतिशय चांगल्या क्वालिटीचे पदार्थ बनवणं, या गोष्टी या व्यवसायामध्ये खूपच महत्त्वाच्या आहेत. उत्पन्नाचं मॉडेल मासिक सेवा, म्हणजे ज्यांना पूर्ण महिन्याभराचा डबा लावायचा आहे, हे तुमचे खरे जास्तीचे कस्टमर आहेत आणि ह्यातूनच तुमचं उत्पन्न वाढणार आहे. हे जसजसे एकमेकाला सांगत राहतील, माउथ पब्लिसिटी होईल, तसा हा बिझनेस 20-25 हजारापासून सुरू होऊन 50,000 1 लाखापर्यंत चालू शकतो. माझ्या ओळखीच्या एक बाई होत्या, त्यांचं संपूर्ण घर 4 माणसांचं केवळ घरगुती टिफिन सर्व्हिसवर चालवत होत्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा व्यवसाय वाढू शकतो. आज आपण सगळ्या ऑफलाईन बिझनेसबद्दल बोलतोय, म्हणजे प्रत्यक्ष करण्याच्या व्यवसायाबद्दल बोलतोय. त्यामुळे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये ऑनलाईन ट्रेनिंगबद्दल पण बोललो होतो, पण आज आपण फक्त ऑफलाईन ट्रेनिंगबद्दल बोलतोय, जे तुम्ही घरातनं किंवा एखादा ट्युशन क्लासची वगैरे जागा असेल, जी तुम्ही रेंटवर सुद्धा घेऊ शकता, तासाप्रमाणे सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे एक 10 स्टुडंट येणार असतील तर 10 स्टुडंट बसतील असा एखादा क्लासची जागा तुम्ही रोज काही 1 तास लागत असेल तर तेवढ्यासाठी सुद्धा भाड्याने तुम्ही घेऊ शकता. सो प्राथमिक आवश्यकता काय, तुमचा अभ्यास अर्थातच महत्त्वाचा आहे, पण त्या व्यतिरिक्त क्लास भाड्याने घेतला तर प्रश्नच नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत की ब्लॅकबोर्ड आहे, डस्टर आहे, चॉक्स आहेत, की जे काय लागतं ते, एखादा प्रोजेक्टर आहे, हे सगळे तिथे असणारच आहेत. पण तुम्ही हे जर घरून चालू करत असाल, ओके, तर तुम्हाला फळा, पुस्तकं, मे बी कॉम्प्युटरवरती तुम्हाला काही दाखवायचं असेल, एखादा व्हिडिओ दाखवायचा असेल, आणि स्वतःच्या नोट्स वगैरे या गोष्टी तुम्हाला प्राथमिकरित्या लागतील. जाहिरात करून 3 ते 4 जण जरी सुरुवातीला मिळाली तरी एक ट्रेनिंग किंवा एक बॅच सुरू होऊ शकते. होम ट्युशन असेल किंवा इतर कोणतं तुम्ही ट्रेनिंग घेत असाल, कॉम्प्युटर रिलेटेड ट्रेनिंग घेत असाल, सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग घेत असाल, ओके, असं कोणतंही तुम्ही जर ट्रेनिंग हे घेत असाल घरामधनं किंवा एखाद्या छोट्याशा क्लासमधनं, क्लासरूममधनं, तर तुम्ही हे अशी एक बॅच पूर्ण करू शकता. जशी एक बॅच पूर्ण होईल तसं त्या बॅचमधनं तुम्हाला अजून रेफरन्स मिळतील. त्यांच्याकडनं तुम्हाला काही त्यांचे कसं त्यांना ती बॅच वाटली, कसं ट्रेनिंग वाटलं, या संबंधीचे अनुभव मिळतील. ते गोळा करून ते तुम्हाला जाहिरातीमध्ये वापरता येतील. आणि या ट्रेनिंगची जी फी आहे किंवा जर होम ट्युशन असेल तर त्याची जी मंथली फी आहे, मासिक फी आहे,
ह्या गोष्टी तुमचं उत्पन्नाचं साधन असतात. हा व्यवसाय अर्थातच ओळखीतनं वाढणारा व्यवसाय आहे. ट्रेनिंग जरी ऑफलाईन असेल तरी तुम्ही ऑब्व्हियसली ऑनलाईन सोशल मीडियाद्वारे, व्हॉट्सॲप ग्रुप्सद्वारे त्याची जाहिरात करू शकता. आणि विद्यार्थ्यांकडून होणारी जी जाहिरात आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे विद्यार्थी एकमेकाला सांगत जातात की अरे मी या क्लासला जातो, हे टीचर आहेत, हे चांगले शिकवतात वगैरे. यातनं जी जाहिरात होते, या जाहिरातीतनं तुम्हाला जास्तीत जास्त असे कस्टमर मिळत जातात. टॅक्सी सेवा आहे, ह्याच्याबरोबर स्थानिक टूर्स म्हणजे तुमच्या लोकल भागामधल्या तुम्ही टूर्स पण अरेंज करू शकता. अगदी पूर्ण ट्रॅव्हल बिझनेस म्हणत नाही आहे मी याला, पण टॅक्सी कॅब सेवा किंवा स्थानिक टूर असं म्हणतोय. सो प्राथमिक आवश्यकता आहे स्थानिक जाहिरात करणं, चांगला जनसंपर्क असणं, टुरिस्ट टॅक्सी मालकांशी संपर्क असणं. तुमच्या स्वतःच्या टॅक्सी असायची गरज नाही, राईट. आपल्याला माहिती आहे ओला उबरच्या स्वतःच्या टॅक्सी नाहीत. त्यामुळे आपण एखादा छोटासा व्यवसाय चालू करताना लगेचच आपल्या काही स्वतःच्या टॅक्सी असायची गरज नाही. टॅक्सी मालक तुम्हाला त्यांच्या टॅक्सी देऊ शकतात चालवायला, किंवा अशा लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे ऑर्डर येईल, ज्या ज्या वेळेस तुमचा कस्टमर येईल की कुठे जायचं आहे, पुण्याहून मुंबईला जायचं आहे, ओके, नाशिकहून साताऱ्याला जायचं आहे, असे जे काही तुम्हाला टूर्स मिळत जातील त्याप्रमाणे तिथल्या लोकांकडनं तुम्हाला ती टॅक्सी तेवढ्यापुरती सुद्धा भाड्याने मिळू शकते. त्याचे जे काय तुमचे सर्व्हिस चार्जेस आहेत, ओके, ड्रायव्हरचे चार्जेस आहेत, टॅक्सीचं भाडं आहे, किंवा तुम्ही दुसऱ्याची टॅक्सी घेऊन देत असाल तर त्यातलं कमिशन आहे. तुम्ही रेफरन्सेस देत असाल, समजा तुम्ही पुण्यात व्यवसाय करताय आणि तुमच्याकडे मुंबईच्या इन्क्वायरी आल्यात, तर तुम्ही ऑब्व्हियसली मुंबईतला एखादा जो असा टॅक्सी चालक आहे किंवा कॅब सर्व्हिसवाला आहे त्याला त्याचे रेफरन्सेस देऊ शकता. त्या रेफरन्सेसमधनं तो आयदर तुम्हालाही रेफरन्सेस देईल किंवा त्याचं काही तुम्हाला कमिशन देईल. अशा 2-3 पद्धतीने यातनं तुम्हाला पैसे मिळू शकतात. सोशल मीडियावर याची जाहिरात करणं आवश्यक आहे, कारण तुमचे कस्टमर कुठून मिळतील हे काय तुम्ही आजच सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही हा जर जाहिरात करत असाल, समजा पुण्यात आहे, मुंबईत आहे, कोल्हापूरमध्ये तुमचा ॲक्च्युअल बिझनेस आहे, पण तुम्हाला कस्टमर जे ते संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही मिळू शकतात. त्यामुळे केवळ स्थानिक जाहिरात करून उपयोग नाही, सोशल मीडियावर सगळीकडे पोहोचणारी जाहिरात करणं आवश्यक आहे. 25-30 हजारापासून 70-80 हजारापर्यंत याचं मंथली इन्कम चालू होऊ शकतं. नियमितपणा महत्त्वाचा, ड्रायव्हर्स अतिशय चांगले पाहिजेत, निर्व्यसनी पाहिजेत, ओके, सेफ गाडी चालवणारे पाहिजेत. ह्या गोष्टी या व्यवसायामध्ये खूप महत्त्वाच्या. सो आज आपण असे 5 व्यवसाय बघितले. असेच 5-5 वेगवेगळे व्यवसाय, आता ह्यातले तुम्हाला बरेचसे व्यवसाय आज जे बघितले ते ऑलरेडी माहीत असतील किंवा त्यात थोड्याशा काही नवीन गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. पण याच्यामध्ये आपण असेही काही व्यवसाय घेऊ जे अतिशय नवीन आहेत, जे फार कमी लोक करतात. त्यामुळे असे 5-5 व्यवसाय आपण कव्हर करत जाऊ वेगवेगळ्या भागांमध्ये. आणि मला आशा आहे यातली माहिती जी आहे ती तुम्हाला उपयुक्त होईल. तुम्ही काहीतरी नवीन व्यवसाय यातून चालू कराल किंवा असलेला व्यवसाय वाढवाल, किंवा ऑलरेडी एक व्यवसाय आहे तर त्याच्या बरोबरीने जोड व्यवसाय सुद्धा चालू कराल आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला नक्कीच प्रगती हो ही शुभेच्छा. थँक्यू.